नमस्कार. आज आपण दिवाळी फराळांमध्ये खुसखुशीत चिरोटे कसे करायचे ते पाहणार आहोत. भरपूर पदर सुटलेला चिरोटा पाहता क्षणी खाण्याची खूप इच्छा होते. करंजीसारखा करायला एवढा अवघड नसला तरीही हा पदार्थ खायला खूप मस्त लागतो. इथे तुम्ही पाहू शकता की अगदी गुलाबाच्या पाकळ्यांसारखे इथे भरपूर पदर सुटलेले हे चिरोटे अगदी छान खुसखुशीत असे झालेले आहेत. वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे चिरोटे बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. यामध्येच अर्धी वाटी आपल्याला बारीक रवा घालून घ्यायचा आहे. आता रवा आणि मैदा हे दोन्ही आपल्याला इथे चाळून घ्यायचं आहे. सगळा असा इथे रवा मैदा चाळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. इथे मी तेलाचं मोहन घातलेलं आहे. 2 मोठे चमचे पोहे खाण्याचा पेक्षा थोडा मोठा चमचा घेतला आहे आणि 2 चमचे भरून मी इथे तेल घालून घेतले. तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. याच्याऐवजी तुम्ही तुपाचं मोहनसुद्धा घालू शकता. आता हे सुरुवातीला तेल गरम आहे म्हणून चमच्यानेच व्यवस्थित या रव्यात आणि मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं कोमट झालेलं आहे तेल. आपण हातानेच व्यवस्थित मैद्याला इथे हे तेल लावून घ्यायचं आहे. मैद्याच्या प्रत्येक कणाला हे तेल व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. इथे आपल्याला हे मोहन व्यवस्थित असं सगळं मैद्याला लावून घ्यायचं आहे. ही यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हे बघा मोहन व्यवस्थित या मैद्याला लावून झालेलं आहे. आता आपल्याला थोडं पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त सैल पण नाही. मीडियम कन्सिस्टन्सीचा असा आपल्याला हा मैदा इथे मळून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने मैदा इथे मी मळून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. इतपत असा घट्टसर मळून घेतलेला आहे. आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि साधारण एक 15 ते 20 मिनिट तरी हे पीठ चांगलं मुरू द्यायचं आहे. या चिरोट्यांना लावण्यासाठीचा आपण इथे साठा करून घेऊया. त्यासाठी इथे 2 चमचे तूप घ्यायचं आहे. आता हे तूप आपल्याला हाताने व्यवस्थित असं फेसून घ्यायचं आहे. याचा रंग छान बदलेपर्यंत आणि हे तूप चांगलं हलकं होईपर्यंत आपल्याला तूप इथे हाताने असं व्यवस्थित फेसून घ्यायचं आहे. हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की तूप अगदी छान हलकं झालेलं आहे आणि तुपाचा रंगसुद्धा बदलला गेलेला आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ घेतलं तरीही चालेल. पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे कॉर्नफ्लॉवर इथे घालून घेतलेलं आहे. आता हे कॉर्नफ्लॉवर या छान फेसलेल्या तुपामध्ये एकत्र करून घेऊया. सगळं हे कॉर्नफ्लॉवर आणि तूप असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे बघा अशा प्रकारे आपला हा चिरोट्यांना लावण्यासाठीचा साठा तयार झालेला आहे. दुसरीकडे आपलं हे पीठसुद्धा छान भिजलं गेलेलं आहे. आपण हे पीठ बघूया. पुन्हा एकदा हाताने असं छान मळून घ्यायचं आहे. आपण इथे रंगीत चिरोटे करणार आहोत त्यामुळे मी या पिठाचे 2 समान भाग करून घेते. अर्ध्या भागामध्ये आपल्याला इथे रंग घालून घ्यायचा आहे. या पिठामध्ये हलकासा गुलाबी रंगाचा लिक्विड कलर घालून घेणार आहे. या रंगाचे फक्त आपल्याला इथे 2च थेंब घालायचे आहेत आणि इथे छान असं मळून घेऊया, मिक्स करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे छान असं इथे हा गुलाबी रंग मळून घेतलेला आहे. आता माझ्याकडे जो वरवंटा होता त्या वरवंट्याने हे पीठ मी इथे छान असं कुटून घेत आहे. जर तुमच्याकडे वरवंटा नसेल तर याच्याऐवजी तुम्ही फूड प्रोसेसरमध्ये किंवा मिक्सरमध्ये हे पीठ घालून घ्या आणि फक्त पल्स मोडवरती 1 ते 2 मिनिट हे फिरवून घ्या. तर हे बघा अशा प्रकारे आपण हे पीठ चांगलं कुटून घेतल्यामुळे चिरोट्यांना अगदी छान असे पदर सुटतात. हे पीठ चांगलं कुटून घेतलेलं आहे. याच पद्धतीने पांढऱ्या रंगाचं आपण जे पीठ ठेवलेलं आहे ते सुद्धा घेऊया. हे बघा हे पीठसुद्धा आता मी इथे कुटून घेत आहे.
दोन्हीही पिठं छान अशी कुटून झाल्यानंतर या पिठाचे आपल्याला इथे गोळे करून घ्यायचे आहेत. पांढऱ्या रंगाचा 1 आणि गुलाबी रंगाचे 2 असे एका ह्याच्यासाठी आपण 3 गोळे तयार करून घेणार आहे. आणि या 3 गोळ्यांपासून आपल्याला इथे एक चिरोट्यांची लाटी लाटून घ्यायची आहे. पोळपाटावरती मी पांढऱ्या रंगाचा पिठाचा गोळा ठेवलेला आहे आणि आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे. हे पीठ आपल्याला लाटताना याला तेल तूप लावायचं आवश्यकता वाटली तरच, पण याला आपल्याला पीठ लावायचं नाही किंवा मैदा लावायचा नाही आहे. तर हे बघा, मला इथे तेल किंवा तुपाची पण आवश्यकता वाटलेली नाही आहे आणि छान जेवढी शक्य होईल तेवढी आपल्याला ही पोळी अशी पातळ लाटून घ्यायची आहे. ही पोळी जेवढी छान पातळ लाटू तेवढे या चिरोट्यांना पदर खूप छान सुटतात. पीठ आपण चांगलं कुटून घेतल्यामुळे पीठ हलकं झालेलं आहे आणि त्यामुळे आपले चिरोटेसुद्धा छान हलके होतात. तर हे बघा, आता मी दुसरं गुलाबी रंगाचा पिठाचा गोळा घेतला आणि तो सुद्धा शक्य होईल तितका छान असा इथे मी पातळ लाटून घेतलेला आहे. तेल किंवा तूप न लावता हे पीठ मला चांगलं लाटता आलेलं आहे. तर हे बघा, याच पद्धतीने मी असा दुसरा पण गुलाबी रंगाचा गोळा इथे लाटून घेणार आहे. इथे तुम्ही पाहू शकता 3ही लाट्या लाटून झालेल्या आहे. यानंतर मी पांढऱ्या रंगाची जी लाटी पोळी लाटून घेतलेली आहे ती घेतली आहे. त्यावरती हा पण साठा तयार करून घेतलेला आहे तो लावून घ्यायचा. अगदी थोडासा आपल्याला इथे लावायचा आहे, पण तो सगळीकडे कडेपर्यंत पसरवून व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे. हे बघा, पहिल्या पोळीवरती लावून झालेला आहे. आता यावरती बरोबर दुसरी पोळी ठेवून घेऊया. या पोळ्या लाटताना सुद्धा शक्यतो एकाच आकाराच्या लाटायच्या आहेत, म्हणजे आपल्याला याची गुंडाळी करताना व्यवस्थित अशी करता येते. हे बघा, अशी व्यवस्थित एकावर एक अशी ठेवून घ्यायची आहे. यावरती सुद्धा आपण हाच केलेला साठा लावून घेऊया. अगदी कडेपर्यंत व्यवस्थित असा हा साठा आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे दुसऱ्या पोळीवरती सुद्धा साठा लावून झाला. आता तिसरी पोळी यावरती ठेवून घेऊया. यावरती सुद्धा याच प्रकारे आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे. तिसऱ्या पोळीवरती सुद्धा साठा लावून झाल्यानंतर याची आपल्याला एक छान अशी बारीक दाबून गुंडाळी करून घ्यायची आहे. जेवढी आपल्याला बारीक दाबून गुंडाळी करता येईल तेवढी करून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे ही अशी छान घट्ट गुंडाळी करून घेतलेली आहे. आता याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. साधारण अर्धा सेंटीमीटर इतक्या लांबीचे आपल्याला हे तुकडे करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे अर्धा सेंटीमीटरवरती आपण हे सुरीने असे इथे कट करून घेतलेले आहेत. यापेक्षा जास्त मोठे करू नका. आता हे जे केलेले कट आहेत ते असे आपल्याला घ्यायचे आणि असे हलकेसे दाबायचे आहेत. ज्या बाजूने आपण कापले आहेत ती बाजू वरती करायची. हे बघा, आणि अगदी हलक्या हाताने असं बोटाने दाबायचं आहे. याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे इथे हे गोळे तयार करून घेऊया. आता एक यातला गोळा घेतलेला आहे आणि तो असा आता इथे मी अगदी हलक्या हाताने इथे लाटून घेते. हे बघा, अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने, खूप जास्त पातळसुद्धा लाटायचं नाही आहे. आणि याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे गोळे इथे असे लाटून घेऊया. हे सगळे असं लाटून झाल्यानंतर हे असं उघडं ठेवायचं नाही आहे किंवा सुकू द्यायचं नाही आहे. यावरती लगेचच आपल्याला एखादं कॉटनचं कापड झाकून ठेवायचं आहे, म्हणजे हे व्यवस्थित राहतात. जास्त सुकले तर याला पदर सुटले जात नाहीत. आणि असं थोडे थोडे झाले की तळून घ्यायचे. तेल चांगलं तापलेलं आहे. यामध्ये पिठाची छोटीशी गोळी टाकली, लगेचच तरंगून वर आली, म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे. गॅस अगदी लो फ्लेमवरती करायचा आहे आणि हे चिरोटे छान असे आतून तळून घ्यायचे आहेत. चिरोटे मंद गॅसवरती तळायचे आहेत, म्हणजे सगळे लेयर्स छान असे तळले जातात. झाऱ्याने हलकासा चिरोटा खाली दाबायचा आहे आणि यावरती आपल्याला सतत या चिरोट्यावरती झाऱ्याने तेल असं सोडत राहायचं आहे. झाऱ्याने असं तेल सोडल्यामुळे या चिरोट्यांना छान पदर सुटतात.
तर हे बघा, अशा प्रकारे हे चिरोटे तळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो. मंद गॅसवरती आपल्याला हे चिरोटे तळून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या बाजूनेही हा चिरोटा आपण तळून घेऊया. मोठ्या गॅसवरती जर तळले तर आतून कच्चे राहू शकतात आणि नंतर चिरोटे नरम पडू शकतात, म्हणून अगदी मंद गॅसवरती हे चिरोटे तळून घ्यायचे. हा चिरोटा आता असा आपण तेलातून काढून घेऊया आणि हे चिरोटे चाळणीमध्ये उभे ठेवून चांगले निथळून घ्यायचे आहेत. हे बघा, याच पद्धतीने इथे मी बाकीचे सुद्धा चिरोटे तळून घेते. तुम्ही पाहू शकता की अगदी गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे याच्या पाकळ्या दिसत आहेत. खूप छान पदर सुटलेले आहेत. दोन्ही बाजूने छान असे तळून घ्यायचे आहेत. गॅस कुठेही इथे वाढवायचा नाहीये. हे बघा, असे सगळे चिरोटे इथे आपण तळून घेतलेले आहेत. काही चिरोटे मी इथे पांढरे ठेवलेले आहेत. आता आपल्याला या चिरोट्यांसाठीचा पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे 2 वाट्या साखर घेतलेली आहे. ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला त्याच वाटीने साखर मोजून घ्यायची. यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे भांडं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे. गॅसवरती ठेवून ही साखर व्यवस्थित आपल्याला विरघळवून घ्यायची आहे. साखर चांगली विरघळली की याचा आपल्याला एकतारी पाक करून घ्यायचा आहे. साखर व्यवस्थित अशी विरघळली गेलेली आहे. आता गॅस एकदम लो फ्लेमवरती करायचा, म्हणजे पाक पटकन पुढे जाणार नाही. तर हे बघा, सतत आपल्याला असं तळापासून असं हे ढवळत राहायचं आहे. आता आपण चेक करूया. थोडासा पाक मी चमच्यावर घेतला, तो थंड करून घेतला आणि त्यानंतर तो बोटावरती घ्यायचा आहे. पाक थोडासा थंड करून मगच बोटावरती घ्यायचा. हे बघा, अशी सहज एक तार येत आहे, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. लगेचच गॅस बंद करूया. गॅस बंद करून या गरम पाकामध्येच आपल्याला हे चिरोटे घालून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने चांगले बुडवून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने सगळे चिरोटे या पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर पाकातले चिरोटे नको असतील तर तुम्ही यावरती पिठी साखरसुद्धा भरभरू शकता. आणि पाक यापेक्षा जास्त पातळ ठेवायचं नाही किंवा कमी करायचं नाही आहे. असा चांगला पक्का पाक असेल तरच चिरोटे छान खुसखुशीत राहतात. तर अशा प्रकारे आज आपले हे पाकातले चिरोटे तयार झालेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. यातला चिरोटा एक तुम्हाला मी तोडून दाखवते, किती छान खुसखुशीत झाला आहे ते पहा. हे बघा, चिरोटे अगदी मस्त खुसखुशीत असे झालेले आहेत. सगळ्या एकूण एक पाकळ्या मस्त अशा झालेल्या आहेत. तर अशाच मस्त नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.